घड्याळाच्या काट्याशी नातं सांगणारी मुंबई नगरी मुंबई मॅरेथॉनसाठी आज सज्ज झालेली आहे। मुंबईमध्ये आज पहाटे 5:15 वाजल्यापासून मुंबई मॅरेथॉन मधल्या वेगवेगळ्या शर्यतींना सुरुवात झालेली आहे। मुंबई मॅरेथॉन मधल्या मुख्य शर्यतीचा मार्ग हा सीएसएमटी ते हुतात्मा चौक ते चर्चगेट ते मरीन ड्राइव्ह, पेडर रोड, हाजी अली आणि वांद्रे वरळी सागरी मार्ग हेतू सेतू मार्ग ते माहीम, प्रभादेवी, हाजी अली आणि तिथून पुन्हा एकदा सीएसएमटी असा असणार आहे। या मॅरेथॉनच्या निमित्तानं मुंबईमधील अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी या संदर्भातले अधिक अपडेट आपल्याला देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। अभिषेक, कसा उत्साह आहे सध्या मुंबईकरांमध्ये? सध्याला जर का बघायचं तर आताच 6 वाजता जी एक 10 किलोमीटरची रेस आहे ती पूर्ण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि त्याचे विजेते असेल किंवा मग हाफ मॅरेथॉन जी 5 वाजता सुरू झालेली होती त्याचे देखील विजेत्यांचं पारितोषिक जे आहे ते सध्याला देण्यात येत आहे। मात्र प्रामुख्यानं जर का बघायचं तर विविध संदेश असतील, विविध मेसेज असतील ते देण्याचा प्रयत्न देखील या टाटा मॅरेथॉनमधनं आपल्याला होताना पाहायला मिळत असतो। एकूण या यंदाचं हे 19वे वर्ष आहे जे मुंबई जी आहे ती आपल्याला पळताना पाहायला मिळते आहेत। विविध सामाजिक संदेश घेऊन यामध्ये अनेक जण सहभागी होत असतात। 7:20 जी मॅरेथॉन आहे, जी मोठी मॅरेथॉन आहे, 42 किलोमीटरची मॅरेथॉन आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे। सोबतच 7:22 जे एकूण दिव्यांग असतील ते देखील आपल्याला इथं धावताना पाहायला मिळणार आहेत। सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेल हे देखील आपल्याला इथं दिसणार आहेत। त्यांच्या हस्ते देखील ड्रीम रन असेल किंवा मग जे ज्येष्ठ नागरिक इथं पळताना दिसतील त्याचं जे ते धावताना ते ग्रीन झेंडा जे आहे ते दाखवताना आपल्याला पाहायला मिळेल। मग आपण सध्याला इथं बघू शकतो आहे की जे 42 किलोमीटरची मॅरेथॉन आहे जी 7:20 सुरू होणार आहे त्यासाठी हे सगळे खेळाडू जे आहेत ते आपल्याला इथं सध्याला सराव करताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे एकूणच मोठी उत्सुकता आहे 7:20 नेमकं कोण बाजी मारता आहे आणि या टाटा मॅरेथॉन मध्ये कोण एकूणच हे पारितोषिक घेऊन जात आहे हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच या संदर्भातले अपडेट अभिषेक आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।